एव्हरीवन, वेलकम बॅक टू माहीज ब्लॉग. आय होप तुम्ही सगळे मस्त आणि मजेत असाल. मी सुद्धा खूप मजेत आहे आणि आजचा दिवस माझ्यासाठी इतका बेकार निघाला कारण माझ्या घरी पाणीच नाही आहे. आम्ही बाजूच्या टंकीवरून पाणी घेतलं. चला तुम्हाला दाखवतो. ही आहे टंकी, नाही आहे पाणी आणि कूलरमध्ये टंकीतलं पाणी. तर आज माझा मेकअप शूट आहे, तर त्यासाठी मी आज सुट्टी घेतलेली आहे आणि मला 12-12:30 वाजता ताईकडे जायचे. ती जी माझा मेकअप करून देणार आहे, खूप छान मेकअप करते यार. तर ती आज माझा मेकअप करून देणार आहे. जर का तुम्ही नागपूरमधून असाल, वाडीमधून, दत्तावाडी जवळपास वाडीच्या, तर मला DM नक्की कराल. खूप रिजनेबल रेटमध्ये आणि खूप छान मेकअप ती करते. तुम्हाला माझ्या मेकअप बघून तर समजेलच. आणि आता मला थोडं काही सामान घ्यायचं होतं कारण मी काहीच घेतलेलं नाही आहे, जसं नेकलेस किंवा जे मला पाहिजे ते काहीच भेटलेलं. फक्त एका हातावर मी अशी मेहंदी काढली, तेही निघून गेली कारण घरातले कामं जेवढे राहते, पाण्यामधलं काम राहिलं का मेहंदी निघूनच जाते. एका हाताला मेहंदी लावायची आहे, तर आता ताईकडे जाते, तिला थोडीशी मेहंदी काढून मग ते जास्त काही वेळ लागत नाही. चंद्रकोर काढायसाठी जसं जमला तसं काढलं मी. तर आज पूर्ण ब्लॉग येणार आहे, जास्त मोठा होणार नाही आहे, पण आत्ता जो शूट करते तेव्हापासून मेकअप करेपर्यंतचा ब्लॉग येणार आहे. तर ब्लॉग शेवटपर्यंत नक्की बघा. पुन्हा एकदा सांगते, नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, ह्या बेल आयकॉनला प्रेस करा, म्हणजे जेही माझे व्हिडिओ येतील त्याची नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला येईल. माझे आहो गेले आहे टेरेसवर टंकी पाहासाठी, ते आले की मग आम्ही निघतो ताईच्या घरी जायला. चला आता आम्ही निघत आहोत. एवढी ऊन आहे आमच्या नागपूरमध्ये, खूप जास्त. हे आहे माझं घर. तिकडे जाऊन पुन्हा प्रजापतीच्या दुकानात पण जायचं आहे. माहीत नाही दुकान किती वाजता ओपन होते, किती वाजता नाही. खूप काम आहे यार आज. जेव्हा आपल्याला कुठं जायचं राहते, जेव्हा काही काम राहते, तेव्हा अलबत कोणते ना कोणते कामं येतेच. ATM मध्ये. आता आम्ही आलो आहे ATM मध्ये. अरे हा हेच नाही झालेला आहे ना, कोडच नाही टाकला ना याच्यामध्ये. टाकलाय का तुम्ही? नाही. रविवारचा दिवस राहिला आणि माझ्या नवऱ्याला कोणतं काम सांगितलं ना, माझ्या नवऱ्याचं कावकाव सुरू होऊन जाते. ATM मध्ये फोन अलाउड नाही आहे म्हणून व्हिडिओ स्किप. हमने मी व्हिडिओ बनवत आहे ना, तुला ब्लॉग मध्ये यायचं आहे का नाही? आता मी मेहंदी लावली. कशी दिसताय मेहंदी? मी आताच आली, थोडा वेळ झाला. हो, कुठे गेल त्या? 1300 स्क्वेअर फीट 28 लाख. काहून बाबा आजीसोबत बोलत नाही तुम्ही? तर इकडे चहा, नाश्ता, पाणी घेऊन आम्ही निघालो आहे एवढ्या उन्हामध्ये प्रजापतीच्या शॉपमध्ये. आणि प्रजापतीचं शॉप आपल्या वाडीमध्ये तर फेमसच आहे, कारण जे प्रोडक्ट मला पाहिजे होते ते मला काही वडधामण्यामध्ये मिळाले नाही किंवा 8व्या माईलमध्ये सुद्धा मिळाले नाही. तर मी इथे निघाले आता प्रजापतीच्या शॉपमध्ये जायला. तर बघू जे पाहिजेत ते मिळते का बा म्हणून. आणि मला पुष्कळ कामही होतं वाडीमध्ये, मला थोडे रोजेस वगैरे पण घ्यायचे होते. तर फायनली आम्ही पोचलो इथे प्रजापतीच्या शॉपमध्ये. आणि कोणत्याही शॉपमध्ये व्हिडिओ अलाउड नसतो, त्यामुळे हा व्हिडिओ मी इथे स्किप करत आहे. बाकीचा व्हिडिओ कंटिन्यू करा. तर आता आलो आहे आम्ही घरी आणि उन्हापासून एवढा परेशान आहे माणूस. नागपूरमध्ये तर खूप जास्त ऊन आहे. 8 वाजताच ऊन निघून जाते. आता तर फक्त स्टार्टिंग आहे, अजून माहीत नाही किती ऊन येईल. तर फायनली एवढं सामान घेऊन आलेलं आहे, जेवढं मला लागत होतं तेवढा. आता छानपैकी स्वयंपाक करून, जेवण करून मस्त. तर आता चालली मी पार्लरमध्ये. माझी साडी, माझं सामान. आता तर मी बसनं जाईल, पण यायच्या वेळेस माझे आहो मला घेऊन येतील. अरे बापरे, इतकी ऊन आहे, खूपच ऊन आहे, खूपच. तयारी माझी सुरू आहे. 14 एप्रिलच्या आधी जो शूट होते की नाही निळ्या साडीवर, पांढऱ्या साडीवर, तो माझ्याकडे पांढरी साडी आहे, प्लस पांढरी साडी निळा बॉर्डर आहे आणि पांढरी साडी कथ्था बॉर्डर आहे. त्यामधून कोणती चांगली वाटेल ते मी वेअर करेल. तर चला आता डायरेक्ट भेटू तिथे गेल्यावर. काय आहे? बांगड्या हेमन मिनी. हेलो गाइस, आज मेरी मम्मी इस दीदी को मेकअप करने वाली है.
साऊथ इंडियन टाईप. कशी दिसताव मी? दिसताव का ना एक नंबर तर दिसीनच ना, भीमकन्या जो आहो. तर माझा मेकअप कोणी केला ते मी तुम्हाला सांगून देतो. तर माझा मेकअप ज्या ताईने केलेला आहे तिचं इंस्टाग्राम अकाउंट मी खाली मेन्शन करणार आहे. ज्यांना मेकअप करायचा आहे त्यांनी त्या ताईच्या आय डीवर जाऊन विजिट करा. खूप छान आणि खूप रिजनेबल रेटमध्ये ती खूप सुंदर मेकअप करून देते. सुंदर मेकअप म्हणजे का, माझ्याकडे पाहून तुम्हाला समजतच असेल की ती चांगला मेकअप करून देते बा म्हणून. तर कशी दिसता मी एक वेळेस कमेंटमध्ये सांगा.